पवारांचा आज पिंपरी चिंचवड शहरात दौरा होता. त्यांनी अनेक गोष्टींवर टीका केली. याकडे कसे बघताय? दुर्दैवानं पवार कुटुंबातल्या एका चांगल्या मोठ्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं या शहरामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाच्या आमच्या महेशदादा लांडगे यांच्यावर टीकात्मक बोलणं हेच मुळात चुकलं त्यांचं. कारण की या शहराला माहिती आहे की रोहितदादा पवार आणि पवार कुटुंबाची या शहरासाठी काय आस्था आहे, काय परिस्थिती आहे. परंतु दुसऱ्या वेळेस ते या मोशी दुर्घटनेच्या माध्यमातून किंवा त्याच्या घटनेमुळं ते या शहरात आले. इथनं पूर्वी ते कधीही या शहरामध्ये या कामांसाठी आले नाही. त्यामुळं या शहरामध्ये त्यांनी येताना केवळ दुर्घटनेसाठी येणं, ते पण जवळपास महिन्याभराच्या कालावधीनंतर आले. त्यामुळे त्यांच्या मूळच्या तालुक्यात कर्जत चौंडीमध्ये कदाचित पिंपरी चिंचवड शहर जसं मोठं आहे आणि या शहराला जशी चमक आहे, तशी संधी त्यांना मिळणार नाही असं बघून ते आले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बळवून इथं आणलेलं मला तरी जाणवतं. एकंदरीत त्यांनी एक मोठा आरोप केला आहे, की ज्या कुटुंबाला 1 कोटी रुपये मानधन मिळणार होतं. मात्र काही नेत्यांच्या दबावामुळे त्यांना फक्त ते काही 40,000 रुपये सॉरी 40 लाख रुपये जे आहेत त्याच्यावरती समाधान मानावं लागलं. आपण आज जवळपास 55 लाख रुपये त्या कुटुंबाला देऊ केलेत. परंतु पैसे देणं किंवा मोबदला रोख स्वरूपात असणं नसणं हा विषयच नाही. का? तर अशा पद्धतीनं त्यांना पैसे घ्यायला सुद्धा त्यांना सुद्धा दुःख होत होतं आणि त्या कुटुंबांनी सुद्धा ते मान्य केलं, की जेव्हा या आर्थिक सहकार्याच्या व्यतिरिक्त आयुष्यभराचं मुलांचं शिक्षण, आयुष्यभराचे आई-वडील किंवा कौटुंबिक असलेला इन्शुरन्स हा आयुष्यभरासाठी मिळतोय. त्यामुळं बरं नुसतं शिक्षणाचा खर्च नव्हे, शिक्षणासाठी त्यांच्या सॉक्स, शूज पासून लागणारे सगळं साहित्य, सगळ्या वस्तू आयुष्यभरासाठी मिळणार असतील. नोकरी मिळणार आहे कायमस्वरूपी. या गोष्टीला कुठेतरी पैशामध्ये तोलता येत नाही. ही जाणीव त्या कुटुंबांना झाली आणि हे शब्द झाले फक्त. कुठलाही व्यक्ती तिथं दबाव टाकायला गेला नाही आणि त्या कुटुंबांनी सांगितलं ना, की बाबा हे लोकं आम्हाला योग्य सहकार्य करतायत. हे त्या संबंधित कुटुंबियांच्या अनेक नातेवाईकांनी कबूल केलेलं आहे. कबूल म्हणण्यापेक्षा हे काय कबुलीचा विषयच नाही. त्यांना जेव्हा पटलं, त्यांनी जेव्हा मान्यता दिली, त्याच वेळेस या सगळ्या प्रोसिजरला मान्यता दिलेली आहे. खरं तर मोशी घटनेपासून जे काही कचऱ्याचा प्रश्न आहे तो निवारा आहे. अशातच आपण ओल्या कचऱ्यापासून सीएनजी बनवणार आहोत आणि ते कुठेतरी निविदा काढून ते एका ठेकेदारांना देणार आहे. मात्र रोहित पवार यांनी सांगितलं, की आम्ही जो प्रकल्प आहे तो कदापि होऊन देणार नाही. याकडे कसं बघताय? नाही ते आता शेवटी बघा, शहरात कचऱ्याच्या समस्या बघतोय आम्ही. शहरामध्ये कचऱ्याची समस्या भयानक आहे आणि आपण एखाद्या त्याच कचऱ्यांवर प्रक्रिया करणारा एखादा प्रकल्प जेव्हा नाही म्हणतोय, तर आपल्या शहरामध्ये कोण येऊन काय ह्या अवस्था तशाच ठेवा असा त्याचा अर्थ झाला. प्रक्रिया प्रकल्प हे बघा, तो प्रकल्प कसा आहे, कुठं आहे, किती क्षमतेचा आहे, त्याच्यावर किती टनावर प्रक्रिया होणार आणि किती कचरा शून्य होणार, हा भाग पुढचा. परंतु तुम्ही आमच्या शहरातला कचरा तसाच ठेवा म्हणताय, असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे, प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे मंगळवारपर्यंतचा, की कंपनीच्या संचालकांवरती गुन्हा दाखल. योग्य त्या पद्धतीनं त्या पोलीस प्रशासन असेल, योग्य ती एस-आय-टी असेल किंवा सी-आय-डी असेल, जी कुठली यंत्रणा या तपास यंत्रणेत आहे, ते लोकं ॲक्शन घेतील. त्यामुळं त्यांच्यामध्ये आम्ही लुडबुड करणं मला योग्य वाटत नाही आणि त्यांनी केलेली मागणी योग्य आहे का? कदाचित असू शकते योग्य. परंतु त्यामध्ये कंपनीचा संचालकाचा काय दोष आहे, कर्मचाऱ्यांचा काय आहे, अधिकाऱ्यांचा काय आहे, हे बघतील आणि करतील. त्यांची मागणी चुकीची असं म्हणत नाही, परंतु त्या यंत्रणेचं काम आहे ती यंत्रणा करेल. आणि ज्या भोसरी विधानसभेचे जे कर्मचाऱ्यावरती आमदार आहेत महेश लांडगे त्यांच्यावरती पण आरोप होते किंवा ते जबाबदार आहेत या दुर्घटनेला सुद्धा. काय याच्याकडे काय सांगता? ते कसे घटनेला जबाबदार म्हणतायत? असा आरोप करतायत. कचरा डेपो त्या मतदारसंघात काय आज नाही झालेला. गेली 40 वर्ष कचरा डेपो त्या ठिकाणी आहे आणि 40 वर्षापूर्वीचे राज्यकर्ते आणि हे सगळे आपण एकच होतो. त्यामुळे तिथं नागरिकांची सुविधा योग्य ठिकाणी व्हावी, अशा ठिकाणी ते निवडलं आणि गेली 10-15 वर्ष महेशदादा त्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. हे कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळं त्या घटनेला जबाबदार ते कशी धरता येतील? घटनेला जबाबदार कुठल्याही व्यक्तीला आम्ही धरत नाही आणि ती पावसाच्या अतिप्रमाणामुळं झालेली दुर्घटना आहे.
त्यामुळं ती दुर्घटना जरी कशी घडलेली असते ती दुर्घटना आहे. त्या शहरातील आपल्या 9 बळी गेलेले आहेत. हे आम्ही पुसू शकत नाही, तुम्ही पण पुसू शकत नाही. त्यामुळं अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत आणि शहराच्या कचऱ्याचं विकेंद्रीकरण होऊन, चांगल्या ठिकाणी प्रक्रिया होऊन नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे दोष कुणाला देऊ नये. एक कर्मचाऱ्याची पत्नी तिथे आली होती. त्या म्हणत होत्या की माझ्या नवऱ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाही असू शकेल म्हणजे त्या कुटुंबियांची भावना लक्षात घेऊन त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया होईल ना. त्यामुळं म्हणजे थोडक्यात कोणी आता त्यांनी मागणी अशी पण केली, की संचालकांवर गुन्हा दाखल करा आणि ज्यांच्यावर दाखल झालाय त्यांच्यावरचा काढून टाका. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ते योग्य आहे आणि दुसऱ्याला जे वाटतंय ते चूक आहे, असं आपण म्हणू शकत नाही. याचा अर्थ काय आहे? म्हणून मी सांगितलं. तपास यंत्रणा आहेत, त्या तपास यंत्रणेच्या कामामध्ये कुणीही लुडबुड करू नये, आम्ही करू नये, कुठल्याही राजकीय माणसाने करू नये. जे दोषी असतील त्या लोकांवर कारवाई त्या यंत्रणेमार्फत केली जाईल. आणि आणखी त्यांनी एक असा मुद्दा उपस्थित केला की तिथले जे काही कर्मचारी होते ते सांगत होते की कचरा ढासळतो, तरी त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही, दुर्लक्ष केलं, म्हणून हा एवढा मोठा अपघात झाला. हे बघा, आता जर तरला काही किंमत नाही. जे घडलंय ते घडलंय. ते कदाचित कर्मचारी सांगत होते ती योग्य होतं का? योग्य होतं ना मग. आम्हाला पण ह्या गोष्टी कानावर आहेत ना. म्हणजे आपल्याला आपले कर्मचारी सूचना देत आहेत. कोणीतरी सांगतंय, की आम्ही सांगतोय. पण आता ते अपघात झाल्यानंतर अरे मी गाडीला ब्रेकच नव्हता आणि ॲक्सिलेटरच नव्हता आणि जोरातच चालवत होतो असं म्हणण्यात काही अर्थ नाही. परंतु पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नये. दुर्दैवानं आपल्या शहरातले 9 जीव गेलेले आहेत. अशा प्रकारच्या जीवितहानी होऊ नये, आर्थिक होऊ नये, कुठल्याच होऊ नये. म्हणून आम्ही 100% याच्यातून काहीतरी आपल्याला शिकायला पण मिळते. अशा प्रकारच्या ज्या काही चुका ऐकू येतात, दिसतात, त्या चुका प्रशासनाकडून किंबहुना आमच्यासारख्यांकडनं लक्ष देऊन त्या नियंत्रित केल्या जातील एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो.